तर भावांनो नमस्कार, जय श्रीराम, जय शिवराय. माझं नाव महेश. पुन्हा एकदा सहर्षाचं स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल महेश कुंभार ग्राफिक्सवरती. तर भावांनो आज आपण ग्रुप बर्थडे बॅनर एडिटिंग करणार आहोत आपल्या पीसीमध्ये. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एकदम कडक आणि एकदम खतरनाक अशी आपल्याची जे डिझाईन आहे ते झालेली आहे. तर अशा प्रकारची डिझाईन तुम्ही तुमच्या कॅम्प्युटरमध्ये पीसीमध्ये करू शकता. आणि भावांनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पीएचडी फाईलची लिंक मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही असेच तुमचं दुसरं कोणाचं क्लायंटचं जे आहे ते बॅनर तुम्ही क्रिएट करू शकता. आणि भावांनो आपल्या पीएचडी फाईलला 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तो या व्हिडिओमध्ये कुठे दिसणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. आणि भावांनो आपण आता आपल्या स्क्रीनवरती आलो आहे आणि तुम्हाला आता काय करायचं, तुमचं जे फोटोशॉप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. तर मी सिंपली माझं फोटोशॉप इथे ओपन केलं आहे आणि काही असा इंटरफेस आलेला आहे. आता आपण हे तर डायरेक्ट पीएचडी ओपन केली आहे, कारण आपण तुम्हाला एक मटेरियल जे आहे ते आपण धावणार आहे. तर मी हे सगळं ऑफ करून टाकलं होतं. आता तुम्हाला सर्व मी जे आहे ते ऑन करून धावतो की कसं काय आपलं मटेरियल राहणार आहे. एक मिनिट म्हणजे खालून धावतो डायरेक्ट की आपण मटेरियल कसं सेट केलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे आपण फोटोचं ॲडजस्टमेंट केले. भावांनो फोटो ॲडजस्टमेंटला खूप टाईम लागतो. भावांनो खूपच टाईम लागून जातो, कारण आपल्याला जरा समजत नाही. म्हणजे जेव्हा आपण बॅनर बनवायला लागतो तो आपल्याला समजत नाही की हा फोटो कुठे लावायचा, तो फोटो कुठे लावायचा. बघू शकता एकदम कडक असं आपण इथे ॲडजस्टमेंट केलेली आहे. नंतर मग आता हे टेक्स्ट. तर भावना आता काही लोक जे असतात ते असं लाईट मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते लाईट असतं आणि जे वरचा फॉन्ट असतात तो पण लाईट ठेवता. तर तसं नाही करायचं. तर म्हणजे खालचं जरा बॅकग्राऊंड डार्क असलं आणि वरचं जरा टेक्स्ट आपलं थोडं पांढरं पिवळं असं काही असलं तर वाढणं चांगलं वाटतं. तर मी सुद्धा इथे हाच जो ट्रेंड आहे ते अप्लाय केला आहे, कारण आपलं जे खालचे जे बॅकग्राऊंड होतं ते लाईट होतं. तर मग मी आता काय केलं, तर मागे जे बॅकग्राऊंडला थोडं काहीतरी झेंडा वगैरे, नंतर मग एक ब्रश मारला, असं काहीतरी केलं आणि आपलं जे टेक्स्ट आहे ते एकदम उमटतं आहे की एकदम भारी दिसते भावना. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची जे आहे ते स्ट्रॅटेजी वापरू शकता. ओके, तर भावांनो मी तुम्हाला सर्व जे मटेरियल आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे, म्हणजे पीएचडी फाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि भावांनो डाउनलोड करण्यासाठी 2 स्टेपमध्ये पासवर्ड आहे, तो या व्हिडिओमध्ये कुठे दिसणार आहे. तर भावांनो बघू शकता आता हे जे फॉन्ट आहे ह्या फॉन्टचं नाव बऱ्याच जणांना माहीत नाही. तर याचं नाव आहे टेको फॉन्ट. ओके, तर टेको फॉन्ट म्हणजे मी तुम्हाला आता डाउनलोड करून धावतो डायरेक्ट. हे काही इतका भारी फॉन्ट नाही भावांनो, म्हणजे इतका भारी आहे, दिसायला भारी आहे. बाकी मग काही म्हणजे की आपण लावू नाही शकता आणि मग असं करू शकता. तर तुम्हाला सिम्पली गुगलवरचं जायचं आहे, इथे सर्च करायचं आहे टेको फॉन्ट. ओके, तर मी सर्च करतो आहे टेको फॉन्ट डाउनलोड. ओके, तर असं सर्च केल्यानंतर तुम्हाला जे आधीची वेबसाईट आहे गुगल फॉन्ट, डायरेक्ट गुगल फॉन्टवर जायचं आहे आणि तिथून डायरेक्ट तो फॉन्ट आहे तो डाउनलोड करून घ्यायचा. तर मी आता तुम्हाला एक स्टेप बाय स्टेप दाखवत आहे. ओके, बघू शकता तुम्हाला इथे टेको फॉन्ट अशा प्रकारचा मिळून जाईल. हा टेको फॉन्ट आहे भावांनो. तुम्ही जर मराठी टाईप केलं तर हा जो फॉन्ट आहे हा पण मराठीमध्ये असं दिसणार आहे. तर इथून डायरेक्ट डाउनलोड ऑल करू शकता तुम्ही. एकदम कडक असा फॉन्ट आहे भावांनो, जाऊन डाउनलोड करा. मी प्रत्येक कोणत्याही बॅनरमध्ये वापरतो तो फॉन्ट. नंतर मग आता हा युवकांचे आधारस्तंभ, हा फॉन्ट कोणता आहे हा तुम्हाला माहीत नाही. तर मग हा फॉन्ट पण बग फॉन्ट नावाचा फॉन्ट आहे. हा पण तुम्ही गुगलवरून त्याच वेबसाईटवरून इझिली डाउनलोड करू शकता. तर मी आता इथे सर्च करतो बग फॉन्ट. फॉन्टचं नाव पण खतरनाक आहे. ओके, इथून जाऊन तुम्ही डायरेक्ट गेट फॉन्ट करू शकता आणि डाउनलोड करू शकता. हा खालचा पण बग फॉन्ट आहे. आपला जो कृष्णा भाऊ चापलेचे मित्र परिवार आहे तो पण फॉन्ट बग आहे आणि शुभेच्छुकला देवनागरी वापरला आहे. ओके, एकदम कडक असं बॅनर झालं आहे भावांनो. ज्याला डिझाईन आवडली भावांनो तो डायरेक्ट आपल्या डिझाईनला कमेंट करू शकता, म्हणजे आपल्या व्हिडिओला कमेंट करू शकता की डिझाईन कशी वाटली आणि पीएचडी फाईल कशी वाटली. नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय.